नमस्कार, नीलम फॅशन क्रिएशनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण 38 चेस्टचा ब्लाउज कटिंग करणार आहे। तर या इथे मी मापे दिलेले आहेत। उंची आपण 13.5 आहे तयार ब्लाउजची, तर त्यामध्ये आपण 1 इंच मिक्स करून 14.5 इंचावरती कटिंग करणार आहे। 38चा चौथा भाग होतो 9.5, तर त्यामध्ये आपण 1.5 इंच प्लस केलं आणि 11 इंचावरती छातीची घडी टाकायची आहे। कंबर 32 आहे, तर या इथे बघा 32चा चौथा भाग होतो 8, त्यामध्ये आपण 1 इंच टक्ससाठी घेतो आणि पुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन 10.5 वरती कटिंग करायचं आहे। पुढचा गळा आपण 6 इंच घेणार आहे। पाठीमागचा गळा 10 इंच, कटोरी आपली 6 इंचाची असणार आहे। बाही उंची असणार आहे 5.5 आणि दंड घेर असणार आहे 6। या इथे शोल्डर आपल्याला 5.5 घ्यायचे आहेत डीप नेक नुसार। मुंडा जर मुंडा घेर जो जास्त असेल तर 6 इंच घ्यायचा मुंडा, मुंडा घेर कमी असेल तर 5.5 इंचापर्यंत आपल्याला घ्यायला लागतं, पण आपण या इथे 5.5 इंच मुंडा घेणार आहे। तर या इथे तुम्ही मापे पाहू शकता, या मापानुसार आपलं पेपर कटिंग होणार आहे। आता या इथे पहा, आपण 13.5 उंचीचा ब्लाउज कट करणार आहे। तर यामध्ये आपण 1 इंच पाठीमागील भागासाठी मिक्स करतो आणि पुढील भागासाठी आपण 1.5 इंच मिक्स करतो। या इथे आपले दोन्ही भाग सेपरेट निघणार नाहीत, एकत्रच निघणार आहेत। त्यासाठी आपण या इथे एक्स्ट्रा मार्जिन घेतलेलं आहे। तर हे पाठीमागील भागासाठी आता आपण मार्जिन करत आहे। या इथे मी 14.5 इंचावरती मार्क केलं। आता या इथे एक आपण लाईन आखून घेऊया। तर ही लाईन आपली पाठीमागील भागासाठी असणार आहे आणि हे अर्धा इंच एक्स्ट्रा जे घेतलेलं आहे ते पुढील भागासाठी असणार आहे। आता या इथे आपण तर या इथे बघा, शोल्डर बरोबर मी 5.5 इंच घेणार आहे। तसंच मार्किंग या इथे 5.5 इंचाचं करायचं आहे। लगेच आपण मुंड्याचं मार्किंग करून घेऊया 5.6 इंच या इथे। तर आता या आपण रेषा आखून घेऊया। आणि ही सरळ रेष आखून घेऊ, यावरती आपलं छातीचं माप येणार आहे। लगेच आपल्याला छातीचं मार्किंग करायचं आहे। तर 38चा चौथा भाग होतो 9.5 इंच। या इथे मी 9.5 इंचावरती मार्किंग केलं। पुढे मी 1.5 इंच शिलाई मार्जिन घेतलेलं आहे। जर तुम्हाला 2 इंच शिलाई मार्जिन लागत असेल तर तुम्ही 2 इंच घ्यायचं आहे। तर या इथे 32चा चौथा भाग होतो कमरेचा 8 इंच, पुढे 1 इंच आपण टक्ससाठी आणि पुढे 1.5 इंच आपले शिलाई मार्जिन घेतलेलं आहे। आता ह्या लाईन आपण जोडून घेऊया। या इथे मी या लाईनी जोडून घेतलेले आहेत। आता या इथे आपण मुंड्याचं मार्किंग करूया। तर हा डीप नेक आहे, यासाठी आपल्याला या इथे अर्धा इंच आतमध्ये जाऊन एक तिरकी लाईन आखून घ्यायची आहे। तर या इथे मी ही तिरकी लाईन अशी आखून घेतली। आता इथून आपल्याला असा खाली आकार द्यायचा असतो, तो व्यवस्थित जमत नसेल तर बघा आपण या इथे असं अर्धा इंच खाली जाऊन ही रेषा अशी आखून घ्यायची आणि आकार द्यायचा, म्हणजे आपल्या ब्लाउजला फुगा येत नाही। आता इथून मी पाठीमागील भागाचा आकार देण्यासाठी 1 इंच घेतलं। इथून हे जे आपण अर्धा इंच तिरकं घेतलेलं आहे ते, आणि इथून 1 इंच आपण पुढील भागासाठी मार्किंग करायचं आहे। आज मी तुम्हाला हाताने आकार कशी द्यायचे हे सांगणार आहे। तर याचा आपण सेंटर करायचा टेप दुमडून 5.6 वरती असं टेप दुमडून घेतला आणि आता हा आकार मी हाताने देणार आहे। आता इथून आपल्याला असं खाली जायचं आहे। तर बघा हा आकार आपला आपोआपच आलेला आहे। असा एकदम गोलाकार असा आपला आला पाहिजे आणि इथून आपण असा आतला आकार देणार आहे। याच रेषेवरती आपले आकार आले पाहिजेत।
तर अशा पद्धतीने मी मुंड्याला आकार देऊन घेतले. फक्त मुंड्याचा टेप दुमडून मध्य करायचा आणि आपल्याला आकार द्यायचे आहेत. आता या इथे मी 2.25 इंच गळा रुंदी घेतलेली आहे. आता पुढचा गळा आपला 6 इंच आहे, तर त्यामध्ये मी अर्धा इंच मिक्स केलं आणि 6.5 इंचावरती मार्किंग केलं. या इथे आता तुमच्या आवडीनुसार, तुम्हाला जर पसरट गळा आवडत असेल तर तुम्ही पसरट गळ्यानुसार 2.5 इंच 3 इंच असे घेऊ शकता. मी या इथे 2.25 इंच घेतलं आणि या इथे आपण बॉक्स आखून घेऊया आणि इथे आपण गळ्याला आकार देऊन घ्यायचा आहे. इथून असा मी थोडा ब्रॉड केलेला आहे. तर बघा गळ्याला किती छान आकार आलेला आहे. आता हे आपण पुढील भागासाठी अर्धा इंच घेतलेला आहे. इथूनच आपण आता या इकडे क्रॉस पट्टीसाठी 2.5 इंच मार्किंग करायचं आहे. इथून ही 2.5 इंच मार्किंग करायचं आणि ही सरळ रेष आखून घ्यायची. वरती आपण 1 इंच मार्किंग करून घ्यायचं आणि हा क्रॉस पट्टीला असा आकार छान असा द्यायचा आहे. तर आता आपल्याला कटोरी, ब्लाउजवरची जी कटोरी असेल ती कटोरी घ्यायची. 6 इंच मी घेतलेली आहे. इथून 2.25 इंच, इथून मी 5 इंचावरती मार्किंग केलं आणि मी आता कटोरीला आकार देऊन घेते. आधी आपल्याला असे डॉट डॉट करत आकार द्यायचे आहेत, म्हणजे आकार व्यवस्थित जमलाय की नाही हे समजतं. तर बघा आपला आकार एकदम परफेक्ट आलेला आहे. अशा पद्धतीने बघा या इथे 2.25 इंच घेतलेलं आहे. टोटल शोल्डर आपण 5.5 इंच, मुंडा 6 इंच या इथे मध्य केलेला आहे. इथून हा 1 इंच आणि इथून 1 इंच असं आपण मुंड्यामध्ये आकार घेतलेले आहेत. या इथे अर्धा इंच हे शिलाई मार्जिन आपले 1.5 इंच आहे. छातीची साईज आपली 9.5 आहे. इथून मी कटोरीला आकार देण्यासाठी 5 इंच घेतलेलं आहे. कटोरी आपली 6 इंच, हे 2.5 इंच, या इथे 1 इंच, या इथे आपले हे 1.5 इंच शिलाई मार्जिन, या इथे हे आपलं 2.5 इंच मार्किंग आहे. इथून मी 2.25 इंच घेतलेलं आहे. अशा पद्धतीने आपलं कटोरीचं मार्किंग झालेलं आहे आणि तुम्ही या इथे पाहू शकता कटोरीचा आकार ही एकदम छान आलेला आहे. तुम्ही अशा पद्धतीने एकदा कटिंग करून पहा. तर या ब्लाऊजचे मी तुम्हाला स्टिचिंग ही दाखवणार आहे नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तर चला आता आपण हे आधी कट करून घेऊया. आता मी हे बघा, हा जो आपण आकार मुंड्यामध्ये घोळ किंवा चुन्या येतात त्यासाठी दिलेला आहे, ते येऊ नये म्हणून. तर आधी हा आपण पाठीमागचा आकार कट करून घ्यायचा आहे असा या पद्धतीने. आता आपल्याला पाठीमागचा आणि पुढचा भाग सेपरेट करायचा आहे या इथे. तर मी असा सेंटर केला. हे जी सेंटरची लाईन आहे इथून आपण कट करून घ्यायचं आहे. आता हा आपला पुढचा भाग, आता हे पाठीमागचा भाग. तर बघा आपल्याला पुढील भागासाठी 1.5 इंच लागतं, त्यामुळे आपण 1.5 इंच एक्स्ट्रा घेतलेलं. तर इथून आपल्याला अर्धा इंच कमी करायचे, कारण पाठीमागील भागासाठी आपल्याला फक्त 1 इंच हवं असतं. तर या इथे मी अशी रेष आखून हे मी लगेच कट करून घेते. आता 2.25 इंच आपला गळा रुंदी आहे ती घ्यायची
आणि पाठीमागील गळा 10 इंचाचा आहे तर 10.5 इंचावरती मार्किंग करायचं आहे. या इथे मी 10.5 इंचावरती मार्किंग केलं. या इथे मी 2.5 इंचाचं मार्किंग केलं आणि सरळ रेष आखून घेऊया. म्हणजे याचा आपल्याला बॉक्स करून घ्यायचा आहे. हा आपला बॉक्स तयार झाला की आपण गळ्याला आकार देऊन घेऊ. याप्रमाणे तुम्ही आकार दिला तरी चालतो. तर हा झाला आपला पाठीमागचा भाग. तर आपण आता पुढच्या भागाचं कटिंग करून घेऊया. तर बघा, आधी मुंड्यातला आपण हा पुढचा जो आकार आहे तो कट करून घ्यायचा आहे. आता क्रॉस पट्टी आपण वेगळी करून घेऊया. आता गळा आणि ही कटोरी. आता आपल्याला यामध्ये फक्त कटोरीच वाढवायची आहे. कोणते पार्ट वाढवायची गरज नाही. अगदी क्रॉस पट्टी ही आपल्याला वाढवायची नाही, कारण आपण आधीच एक्स्ट्रा सर्व मार्जिन घेतलेलं आहे. तर हे दोन्ही भाग आपण बाजूला ठेवून कटोरी वाढवून घेऊया. आता बघा, आपल्याला कटोरी वाढवण्यासाठी ही कटोरी आहे अशी आपल्याला मार्किंग करून घ्यायची आहे. अशा पद्धतीने मी ही आहे अशी आधी सर्व बाजूने आखून घेते. सर्व साईडचे तुम्ही जर असे पॅटर्न करून ठेवले तर तुम्हाला नंतर ब्लाऊज कटिंग करताना वेळ वाया जाणार नाही. अगदी कमी वेळेत तुम्ही ब्लाऊज कटिंग करू शकाल. तर या इथे मी 1.5 इंच वाढवणार आहे ह्या साईडने, आणि ह्या साईडने ही आपण 1.5 इंच वाढवायचं आहे. ह्या इथे उकाय पट्टी जोडण्यासाठी 1/2 इंच शिलाई मार्जिन आणि ह्या इथे कटोरी जोडण्यासाठी 1/2 इंच शिलाई मार्जिन घ्यायचं आहे. आता इथून आपल्याला कटोरीला आकार द्यायचा आहे. तर इथे मी बघा असे डॉट डॉट करतच आकार देऊन घेतलेला आहे. किती छान आकार आलेला. आपली कटोरी पसरलीही नाही आणि अशी आतमध्ये ओढल्यासारखीही झालेली नाही. तर अशा पद्धतीने आपलं हा आकार आपण कटोरीचा देऊन घेतला. आता इथून हे आपण हुकाय पट्टीची बाजू जोडून घेणार आहे. तर हे असं जोडून घ्यायचं. आता याचा आपल्याला सेंटर करायचं आहे. तर ज्यांना सेंटर करायचं जमत नाही त्यांनी हे बघा असा टेप ठेवायचा आणि जे मार्किंग आलेलं आहे इथं असा टेप दुमडून याचा मध्य करायचा. तर बघा, आपलं मार्किंग हे एकदम इथे सेंटरला आलेलं आहे. म्हणजे आपली कटोरी एकदम परफेक्ट तयार झालेली आहे. आता इथूनही मी 1.5 इंच खाली एक्स्ट्रा घेते, 1.5 इंच, आणि हे जोडून घेऊया. या इथे थोडंसं वरती जायचं असं आणि मग जोडायचं. या इथे असं आणून जोडलं तर बघा आपली कटोरी तयार आहे. तर आता आपण हे कट करून घेऊया. आता आपल्याला ही कटोरी आहे याचा असा सेंटर करायचा. तर बघा, या इथे आपल्याला 1/2 इंच शिलाई मार्जिन सोडून द्यायचं, हे जे जोडण्यामध्ये जाणार आहे दोन्ही साईडून. आता आपली कटोरी किती आहे? 6 इंच. तर त्यासाठी आपल्याला इथून इकडे म्हणजे हे जे शिलाई मार्जिन आहे ते तिकडे सोडून द्यायचं आणि 3 इंच शिलाई, 3 इंच जी आपली कटोरी म्हणजे कटोरीचा मध्य 3 येतो, हे 3 इंचाचं मार्किंग असं करून घ्यायचं. आणि इथून वरती मी 2.25 इंच टक्स घेतलेला आहे आणि असा दुमडून आता बघा आपल्या कटोरीला पफ आणि आपल्या कटोरीचा आकार तुम्ही या इथे पाहू शकता किती छान आलेला आहे.
इथे अशा पद्धतीने आपली कटोरी तयार झालेली आहे। तर बघा आपले सर्व पार्ट तयार झालेले आहे, बॅक पार्ट तयार झालेला आहे। आणि आपलं बाही कटिंग म्हणाल तर बाही कटिंगचे भरपूर व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे, त्यामुळे मी या व्हिडिओमध्ये बाहीचं कटिंग दाखवत नाही, कारण व्हिडिओ खूप मोठा होतो। तर तुम्ही या पद्धतीने कटिंग करून पहा। जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।